सुप्रभात मंडळी. आज सकाळी सकाळी माझी मम्मी या तेलांच्या बॉटलांचं दुकान घेऊन बसली आहे. तेल खूप फायदेशीर आहे, म्हणजे हे नुसतंच पचमडीलाच मिळते आणि हा आहे गार्लिक ऑइल, जे आपल्या सर्दी खोकल्यासाठी खूप चांगलं असतं. आणि या बॉटला म्हणजे ह्या आहेत पाण्याच्या बॉटल्स. पण मला सांगा, हा शेप काहीतरी नवीन नाही वाटतोय का? आणि फर्स्ट टाइम असं झालं की माझ्या पप्पांना हे शेप आवडले, म्हणून ते या बॉटल्स घरी घेऊन आले आहेत पाण्याच्या. आणि जर आज चहा घेता घेता मी बाहेर बसले तर बघितलं, या कार्टा लोकांचे नख आहेत की नखुले आहेत, म्हणजे हे नख वाढवत आहेत स्वतःसाठी की बोकळण्यासाठी, मला एक नाही समजत. आता म्हंटल त्यांना एक 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 करून मी घेऊन तर बसले, तर म्हंटल आपलेही नख इथे ट्रिम करून द्यावं. पण या कार्ट्याचे नख, म्हणजे मला असं वाटलं की कुठल्या तरी ड्रॅक्युलाचे त्या नख आहेत की काय. म्हणजे बघा, हे त्यांना साधन आहे बोकडा बाकडी करण्यासाठी, आणि या माणसाला तर काही फरकच नाही पडतंय की मी याला रागवून राहिलेली आहे ते. म्हणजे सी द इनोसेन्स. आणि मी त्याला परत रागवू नये म्हणून तो माझ्यासोबत इथे मस्ती करत होता. पण म्हंटल जाऊ दे, त्याला त्याचे नख कापून देण्याचे काम तर आपलेच असते आणि आपलंच काम असते बाळांकडे लक्ष देणं. पण आपणच एवढे कष्ट करत राहतो घरात बाहेर, त्यामुळे आपण या कार्ट्या लोकांकडे लक्षच देत नाही. आणि सोबतच ही कार्टी सुद्धा तिचेही नख इथे कापूनच दिली. आणि एवढ्यात न वातावरणात खरंच खूप लवकर लवकर बदल होतो. ऍक्च्युली सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा तर थोडा आभाळच राहतो, आणि दुपारला सुद्धा आकाशाचे रौद्र रूप दिसतात. आणि याच वाराधुनीच्या वातावरणात आपल्याला आपलं एक पार्सल रिसीव्ह झालं आहे. आता यामध्ये मी काय बोलवलं आहे आता हे मला माहिती नाही, पण बघा, या एका पार्सलसाठी एवढे जण इथे बाहेर उभे आहेत. वातावरणात कितीही बदल असू दे, पण आपल्याला भाजीचं आणण्यासाठी बाजारात तर जावंच लागेल ना. म्हणून घेतला आपला स्कार्फ आणि निघालोय आम्ही मार्केटमध्ये जाण्याकरिता. पण सगळ्यात आधी आम्ही आलोय हरडेच्या शॉपमध्ये. त्या दिवशी जी वॉशिंग मशीनची कंप्लेंट टाकली होती ती अजूनही बरी नाही झाली. ते काम केलं आणि आम्ही सरळ पोहोचलो मार्केटमध्ये. आणि सुरुवातीला भाजीचं तर खूप फ्रेश फ्रेश दिसलं आम्हाला, म्हणून म्हटलं की आजचा भाजीपाला आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण घेऊनच घ्यावं ना, म्हणजे एकदम आपले झोरे भरूनच घ्यायचे. पण जेव्हा आम्ही इकडे सगळं सामान घ्यायसाठी एक 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 जेव्हा रेट विचारले, तेव्हा कळलं की नाही, आजचे भाजीपाल्याचे रेट हे आहेत आभाळातच. म्हणजे बदलत्या आभाळामुळे सगळा भाजीपाल्याचा रेट सुद्धा बदललेला आहे. आणि अख्ख्या स्वयंपाकात रोजची गरज लागणारी वस्तू म्हणजे टमाटर, ते त्याचे तर रेट विचारूच नका बाबा, 70 रुपये किलो. आणि एका काडी 70 रुपयामध्ये आम्ही 2 किलो घेऊन जात होतो आपल्या घरी. आता टमाटर साठीच रडारड आपण घरी करूया, पण सगळ्यात आधी आपण पपई कुठली घ्यायची आहे हे बघून घेऊ. कारण खरंच सांगते, मला ना फ्रुट्स अजिबात समजत नाही, आणि त्याच कन्फ्युजन मी हे 10 वेळा एकच पपई उचलली. आणि बरं झालं बाई, माझ्या बहिणीला ती पपई आवडली, कारण खरंच सांगते मला अजिबात पपईचं किंवा कुठल्याच फ्रुटचं समजत नाही. भाजीपाल्याला केला पूर्ण विराम आणि आम्ही निघालो त्यानंतर घरी जाण्यासाठी. पण घरी जाताना निदान आपल्या गळ्याला थोडं थंड करून घ्यावं.